नमस्कार. विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप सीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यालाच आपण महाराष्ट्र संयुक्त गट क पूर्व परीक्षा असं म्हणतो. मग आता ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर त्यामध्ये एकूण किती जागा आहेत, कोणकोणती पदं आहेत, यासाठी पात्रता काय आहे, महत्त्वाचे दिनांक कोणते आहेत, तसंच फी किती आहे, ती सगळी माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला एम-पी-एस-सी ग्रुप सी पूर्व परीक्षेसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पूर्व परीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 1000 प्लस GST इतकी कमी फी आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होईल. प्लस झालेल्या पेपरचा ॲनालिसिसचे व्हिडिओसुद्धा यामध्ये तुम्हाला भेटतील. त्यामुळे ॲक्च्युअलमध्ये कसे प्रश्न येतात ते कळेल, आपण तयारी कशी केली पाहिजे हे सुद्धा तुम्हाला यामधनं कळणार आहे. आणि हा कोर्स तुम्हाला कंबाईन ग्रुप बीसाठी सुद्धा उपयुक्त आहे. तसंच तलाठीची जी वेगळी जाहिरात येणार आहे त्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. चला तर मग आता आपण या जाहिरातीची डिटेल्समध्ये माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि आजच थोड्या वेळापूर्वी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पहा, 17/2026 महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाअंतर्गत खालील संवर्गातील एकूण 2619 म्हणजे एकूण जागा किती आहेत, 2619 आहेत. तर 2619 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 कधी होणार आहे, 27 सप्टेंबर 2026 पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ऑनलाईन संगणक प्रणाली आधारित म्हणजे पहिल्यांदाच एम-पी-एस-सी ग्रुप सीची परीक्षा ऑनलाईन होणार आहे. हे लक्षात आले आणि ही परीक्षा TCS मार्फतच होईल. नंतर आपल्याला कळेलच. पहिल्यांदाच एम-पी-एस-सी ग्रुप सीची परीक्षा ऑनलाईन होत आहे. ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित CBT पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे परीक्षा सुरू कधीपासून होणार आहे, तर 27 सप्टेंबर 2026 पासून ही परीक्षा सुरू होणार आहे आणि एम-पी-एस-सीनं सुद्धा आता ऑनलाईन परीक्षा घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्या पुढे पहा कोणकोणती पदं आहेत. तर उद्योग निरीक्षक हे पद आहे. त्याच्यामध्ये एकूण 9 जागा आहेत. तांत्रिक सहाय्यक 3 जागा आहेत. कर सहाय्यक ज्याला आपण टॅक्स असिस्टंट म्हणतो 282 जागा आहेत. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क गृह विभाग 461 जागा आहेत. लिपिक टंकलेखक मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये 1864 जागा आहेत. अशी एकूण म्हणजे लिपिकच्या सर्वात जास्त जागा आहेत. पहा, अशी एकूण 2619 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे. पण माझं स्वतःचं मत आहे की यामध्ये वाढसुद्धा होऊ शकते, ते नंतर आपल्याला कळेल. पण सध्या तरी 2619 जागा आहेत. आता त्याच्यामध्ये पहा की महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत. तर प्रस्तुत परीक्षेतील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाकरिता अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या आणि शैक्षणिक व शारीरिकदृष्ट्या पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करताना सदर संवर्गाचा विकल्प सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे त्याची माहिती देणं. आता महत्त्वाच्या तारखा पाहूयात, त्याच्यानंतर पात्रता पाहूयात, सगळं डिटेल्समध्ये पाहूयात. व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, पण सगळी माहिती एकाच व्हिडिओमध्ये. तर अर्ज सादर करण्याचा दिनांक आहे 27 जून 2026. 27 जूनपासून आणि दुपारी 2 वाजल्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 17 जुलै 2026 रात्री 12 वाजेपर्यंत. त्याच्या पुढे पहा, ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 17 जुलै 2026 18 वाजेपर्यंत असणार आहे. त्याच्यानंतर भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 19 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेमध्ये भरण्याचा अंतिम दिनांक हा 20 जुलै 2026 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये आहे. तर अशा पद्धतीने ह्या तारखा आहेत. पहा, आता आपण जी पात्रता आहे त्या पात्रतेची माहिती पाहणार आहोत. पात्रता पाहूयात आधी. त्याच्यामध्ये वयाची पात्रता, शैक्षणिक पात्रता, सगळी माहिती आपण पाहणार आहोत. मग आता पात्रता पाहत असताना तर या ठिकाणी पहा पात्रता काय दिलेली आहे आपल्याला.
तर वयोमर्यादा दिलेली आहे की 1 ऑक्टोबर 2026 या तारखेची वयोमर्यादा गृहीत धरली जाणार आहे, 1 ऑक्टोबर 2026. त्याच्यामध्ये पहा, किमान वयोमर्यादा सगळ्यांसाठी 19 फक्त इथं कर सहाय्यकसाठी 18 आहे. मग बाकी उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय, लिपिक तंत्रलेखक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या सगळ्यांसाठी कमीत कमी वय 19 वर्षे. फक्त टॅक्स असिस्टंट म्हणजे कर सहाय्यकसाठी कमीत कमी 18. ओपनसाठी सगळ्या ठिकाणी जास्तीत जास्त 38 वर्षे वय आहे. त्यानंतर पहा, मागासवर्गीय, अनाथ आणि आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी 43 वर्षे वय आहे जास्तीत जास्त. आणि जे प्रावीण्य खेळाडू आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 43 वर्षेच आहे. त्याच्यानंतर माजी सैनिकांचं जे नियम आहेत त्या नियमानुसार दिव्यांग 45 वर्षे आहे, भूकंपग्रस्त 45 वर्षे, प्रकल्पग्रस्त 45 वर्षे आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी 55 वर्षे वयाची अट आहे. आता शैक्षणिक पात्रता पहा, तर शैक्षणिक पात्रतेमध्ये वेगवेगळ्या पदांची शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे, ती सगळी आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. तर त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रतेमध्ये पहा, उद्योग निरीक्षक गट संवर्ग वगळता म्हणजे उद्योग निरीक्षक हे पद वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. म्हणजे काय, तो उद्योग निरीक्षक हे पद सोडलं तर बाकी सगळ्या पदांची पात्रता ही काय आहे, पदवी आहे. त्याच्या पुढे उद्योग निरीक्षक गट साठी काय पात्रता आहे ते पहा. तर संविधानिक विद्यापीठाची म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी, अभियांत्रिकीमधील संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची नाही, म्हणजे शासनानं मान्यता दिलेलं विद्यापीठ कोणतंही असेल ते विद्यापीठ, त्या विद्यापीठातील अभियांत्रिकीमधील म्हणजे इंजिनिअरिंगमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी, तर ही त्याची पात्रता दिलेली आहे. विज्ञान शाखेतील म्हणजे BSc झालेला असेल तरी तुम्ही उद्योग निरीक्षक म्हणून फॉर्म भरू शकता. त्याच्या पुढे पहा, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गाकरिता अर्हता अशी दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य, इथं मी तुम्हाला वरची पात्रता थोडी व्यवस्थित सांगतो. उद्योग निरीक्षकची अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगमधील किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, पण कशा व्यतिरिक्त, तर स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त उर्वरित जे इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस आहेत ते कोणतीही चालेल असं त्यांनी दिलेलं आहे. किंवा विज्ञान शाखेतील पदवी म्हणजे BSc झालेलं असलं तरी चालेल. आता मोटार वाहनसाठी पहा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे SSC किंवा महाराष्ट्र शासनाने SSCच्या समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वयंचलित अभियांत्रिकी म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग वा यंत्र अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील किमान 3 वर्षाची पदविका वा केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता. त्याच्या पुढे पदविका म्हणजे डिप्लोमा. त्याच्यानंतरचं पहा, स्वयंचलन अभियांत्रिकी वा तंत्र अभियांत्रिकी विषयातील मान्यताप्राप्त तंत्र अभियांत्रिकी म्हणजे यंत्र अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल आणि स्वयंचलन अभियांत्रिकी म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. तर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्यापेक्षा अत्युच्च अर्हता धारण केलेले वा केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेल्या अर्हता केलेल्या उमेदवार देखील पात्र राहतील. म्हणजे ज्यांचं पॉलिटेक्निक झालेलं आहे ते पण पात्र आहेत. कशामध्ये, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आणि त्या व्यतिरिक्त हे इंजिनिअरिंग झालेले सुद्धा पात्र आहेत. आता त्याच्या पुढे पहा, समतुल्य जे शैक्षणिक अर्हता आहे ते एवढे डिप्लोमा त्यांनी दिलेले आहेत. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला हे जे मोटार वाहनसाठी कोणते समतुल्य आहेत ते तुम्हाला कळेल. त्याच्यानंतरचं आहे पहा, पदविका किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत असलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील, परंतु मुख्य परीक्षेकरिता अर्हता प्राप्त ठरल्यास
मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो एवढं वाचून दाखवण्यापेक्षा जे विद्यार्थी पदवीच्या किंवा शेवटच्या वर्षामध्ये शिकत आहेत ते पूर्वपरीक्षा देऊ शकतात आणि पूर्वपरीक्षेचा निकाल आल्यानंतर मुख्य परीक्षेचा जो अर्ज भरावा लागतो त्यावेळेला मात्र त्यांची पदवी पूर्ण असणं आवश्यक आहे असं त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे. आता पुढे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सवलतीकरता अनुभवसुद्धा दिलेला आहे. हा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे ब ट मध्ये त्यांनी तो अनुभवाची अट दिलेली आहे. त्याच्यानंतर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सवलतीकरता वैध म्हणजे लायसन्ससुद्धा लागणार आहे. तर त्याचीसुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे. आता सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सवलतीकरिता शारीरिक पात्रता अशी आहे पहा. पुरुष उमेदवार उंची 163 सेंटीमीटर अनवाणी म्हणजे पायात काही न घालता कमीत कमी उंची आणि छाती किमान 79 सेंटीमीटर प्रसरणाशिवाय आणि फुगून 5 सेंटीमीटर असं दिलेलं आहे. आणि महिलांकरता फक्त उंची 155 सेंटीमीटर पाहिजे आणि कमीत कमी जास्तीत जास्त किती चालेल आणि वजन 45 किलोग्राम कमीत कमी असावं. जास्तीत जास्त किती चालू शकतं. त्याच्यानंतर टंकलेखनची जी पात्रता आहे लिपिक पदासाठी ती पहा. ट सहाय्यक आणि लिपिक. तर ट सहाय्यक व लिपिक टंकलेखन सवलतीसाठी उपरोक्त शैक्षणिक अर्हतेबाबत खालीलप्रमाणे टंकलेखन अर्हता असणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये ट सहाय्यकमध्ये पहा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट. म्हणजे टॅक्स असिस्टंटचा फॉर्म भरायचा असेल तर मराठीचं 30चं सर्टिफिकेट पाहिजे आणि इंग्लिशचं 40चं पाहिजे. हे लक्षात ठेवा. दोन्ही लागतात टॅक्स असिस्टंटसाठी. आता लिपिकसाठी मात्र दोन्हीपैकी कोणतं तरी एक असलं तरी चालतं. म्हणजे मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट. दोन्हीमधला फरक समजून घ्या. ट सहाय्यकचा फॉर्मसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर लिपिक आणि इंग्लिश मराठी 30 सर्टिफिकेट पाहिजे आणि इंग्लिशचं 40चं पाहिजे. आणि लिपिक टंकलेखनसाठी मात्र मराठी 30 नुसतं असेल इंग्लिशचं नसेल तरी फॉर्म भरू शकता आणि इंग्लिशचं 40चं आहे पण मराठी 30 नाही तरीसुद्धा फॉर्म भरू शकता. पण इंग्लिशचं 40चं लागेल बरं का. तुमच्याकडे जर इंग्लिशचं 30चं असेल आणि मराठीचं 30चं नसेल तर फॉर्म भरता येणार नाही हे स्पष्ट करून घ्या. तर अशा पद्धतीने ही शैक्षणिक पात्रता आहे. त्याच्यानंतर पहा जी परीक्षेचं स्वरूप वगैरे ते आपण पूर्वपरीक्षा एकच होणार आहे सगळ्यांची मिळून. म्हणजे संयुक्त पूर्वपरीक्षा 100 प्रश्न असतील आणि 100 गुण असतील. संयुक्त मुख्य परीक्षा ही 400 गुणांची असणार आहे. स्वतंत्र मुख्य परीक्षा सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकसाठी 300 गुणांची वेगळी होणार आहे. आता आणि ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे हे लक्षात ठेवा. ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशनसुद्धा केलं जाईल असं स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे. तर नॉर्मलायझेशन होणार आहे आणि ऑनलाईन परीक्षा होणार आहे हे सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. आता तर ह्या गोष्टी तुम्हाला कळलेल्या आहेत आणि फी जी आहे ती संयुक्त पूर्वपरीक्षेची फी ओपनसाठी 394 रुपये आहे. मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथसाठी 294 रुपये आहे आणि माजी सैनिकला 44 आहे. आणि मुख्य परीक्षेला ओपनसाठी 544, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथसाठी 344 आणि माजी सैनिकसाठी 44 रुपये आहे. जर तुम्हाला TCS प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि TCS प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर विकत घ्या. फी फक्त 300 प्लस GST आहे आणि या क्वेश्चन पेपरचा तुम्हाला फायदा या ऑनलाईन परीक्षेमध्ये डेफिनेटली होईल. पहा फी फक्त 300 प्लस GST आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. एवढ्याला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी MPSC हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.